तर या संदर्भातली अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोतच। तुर्तास एक महत्त्वाची बातमी, आमच्यात न बोलण्यासारखं काही घडलेलं नाही असं फडणवीस म्हणाले। पुरस्कारार्थ्यांच्या खुर्च्या आमच्या बाजूला होत्या असंही फडणवीसांनी म्हटलं। कालच्या कार्यक्रमात आम्ही दोघे एकत्र भेटलो, बोललो असं फडणवीसांनी म्हटलं। तर दोघांच्याही बाजूला पुरस्कारार्थी बसलेले होते असं शिंदेंनी म्हटलेलं आहे। मला एवढंच म्हणेन की हा वेड्यांचा बाजार आहे। तेव्हाही मी आणि शिंदे साहेब ज्यावेळेस हुतात्मा स्मारकावर गेलो, आल्यावर आम्ही दोघं भेटलो, जाताना आम्ही दोघं भेटलो। ते कुठे चालले आहेत त्यांनी मला सांगितलं, मी कुठे चाललो आहे मला सांगितलं। आता त्यातले काहीतरी त्या ठिकाणी अँगल क्लिक करायचे आणि मग हे बोललेच नाही म्हणून दाखवायचं। कालच्याही कार्यक्रमांमध्ये आमच्या दोघांच्या आजूबाजूला पुरस्कारार्थी बसवण्याकरता नियोजन होतं, त्यांच्या पाट्या लागल्या होत्या म्हणून आम्ही बसलो होतो। आल्यावरही आम्ही भेटलो, स्टेजवरही आम्ही भेटलो, खाली उतरतानाही भेटलो, जातानाही आम्ही बोललो। याचं कारण आहे की न बोलण्यासारखं काहीच घडलेलं नाही। तुम्ही जे दाखवताय अशी कुठलीही परिस्थिती नाही। त्यामुळे मी एवढंच सांगतो की जे लोक असं दाखवत आहेत ते तोंडावर पडल्याशिवाय राहणार नाही। अरे मध्ये ज्यांचा सत्कार होता, नीता भावे अंबानी, मुकेश अंबानी हे तिथे येणार होते। त्या खुर्च्या म्हणजे ते सत्कार मूर्ती होते। एका बाजूला मुख्यमंत्री होते, दुसऱ्या बाजूला मी होतो। हे तुमचं सगळं आहे ना, हे जरा काय म्हणतात ब्रेकिंग न्यूज, TRP साठी या अशा तरी मनगडंत गोष्टी थोड्या थांबवा। पंकजा मुंडे यांचे पी अनंत गर्जे यांच्या पत्नीने आत्महत्या केली। गौरीचे पती अनंत गर्जे, ननंद शीतल गर्जे आणि दीर अजय गर्जे यांच्यावरती गुन्हा दाखल झालेला आहे। मारहाण करत मानसिक त्रास देऊन आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी हा गुन्हा आता दाखल करण्यात आलेला आहे। आत्महत्या नाही तर तिची हत्याच झालेली असा आरोप कुटुंबाने केलेला आहे। तर आणखी एक महत्त्वाची बातमी, या प्रकरणामध्ये गौरी गर्जेचं शवविच्छेदन व्हिडिओग्राफी करून व्हावं असं कुटुंबियांचं म्हणणं आहे। कुटुंबियांनी ही मागणी केली। गौरी गर्जेचं संपूर्ण कुटुंबीय हे नायर रुग्णालयामध्ये दाखल झालेलं आहे। अंजली दमानिया देखील नायर रुग्णालयामध्ये दाखल झालेल्या आहेत आणि गौरी गर्जेचं शवविच्छेदन अर्थातच पोस्टमॉर्टम व्हिडिओग्राफी करून व्हावं असं कुटुंबियांचं म्हणणं आहे। दुसरीकडे गौरी गर्जेच्या आत्महत्येची प्राथमिक माहिती आली असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे आणि या संदर्भात सविस्तर माहिती माझ्याकडे आलेली नाही असं फडणवीस बोलले। पोलिसांनी पूर्ण ब्रीफिंग केल्यानंतर बोलतो असंही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं। बघा, अजून माझ्याकडे या संदर्भातलं पूर्ण ब्रीफिंग आलेलं नाही। मला फक्त प्राथमिक माहिती त्याची मिळालेली आहे। एकदा पोलिसांनी पूर्ण ब्रीफिंग केल्यावरच या संदर्भात बोलता येईल। पंकजा मुंडे यांनी पोलिसांना कारवाई करा असं म्हणणं अपेक्षित आहे। गौरी गर्जे आत्महत्या प्रकरणी अंजली दमानिया यांनी ही प्रतिक्रिया दिलेली आहे। एवढी स्ट्रॉंग मुलगी होती, तिने आत्महत्या केली असं वाटत नसेल। हिचं नाव गौरी पालवे होतं आणि हा जो व्यक्ती होता अनंत गर्जे, हा पंकजा मुंडे, मला खरं त्याच्यात राजकारण आणायचं नाहीये। मला दुःख हे का होतंय की पंकजा मुंडे यांना तर रात्री कळलं असेलच, पण तरी त्यांनी पोलिसांना फोन करून निदान चांगली कारवाई करा आणि तो माझा PA असेल तरी त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे असं म्हणणं अपेक्षित, तेवढं तरी म्हणणं अपेक्षित आहे। ते त्यांनी म्हणावं अशी मी त्यांना विनंती करते। त्याची चौकशी नीट होऊन त्याच्यावर जर त्यांनी गुन्हा केला असेल, कारण जसं मी म्हटलं त्या मैत्रिणी ज्या सांगत होत्या की जेव्हा ती हॉस्पिटलमध्ये गेले अमुक वर्ष काम करते, एक मैत्रीण तिला 1.5 वर्ष ओळखते, पण आता फेब्रुवारीपासून आतापर्यंत 9 महिन्यात ते म्हणे बऱ्याच वेळा तिला मारल्याच्या खुणा चेहऱ्यावर दिसायच्या, म्हणजे तिला मारहाणी नेहमी होत होती। हे जेव्हा कळतं तेव्हा दुःख होतं मला की काय बोलावं। आणि काल ती ड्युटीवर होती, 1 वाजेपर्यंत ती ड्युटीवर होती, त्यानंतर ती घरी गेली आणि संध्याकाळी 6:30ला जर हे कळलं असेल तर त्या 5 तासात काय झालं